5,00,000 सैनिक, मुघलांचे सर्वात मोठं सैन्य, आणि त्यांच्या विरुद्ध एक 26 वर्षांचा मराठा राजा. 9 वर्षे, 120 लढाया, एकही पराभव नाही. हा इतिहास आहे, दंतकथा नाही. छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती. आज आपण एक वेगळा प्रश्न विचारणार आहोत. संभाजी महाराजांनी 9 वर्षात 120 लढाया नक्की कशा लढल्या, कोणाविरुद्ध, कुठे आणि कसं? 3 एप्रिल 1680 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. शिवरायांनी मागे काय ठेवलं? 250 ते 360 किल्ले, 1,00,000 सैनिक, 400 युद्धनौका आणि एक अजिंक्य स्वराज्य. शिवरायांचं पार्थिव थंड व्हायच्या आधीच रायगडावर कट रचला गेला. सोयराबाई आणि अण्णाजी दत्तोंनी राजारामांना गादीवर बसवण्याचा डाव रचला. ऑगस्ट 1681 इंग्रज व्यापाऱ्यांच्या नोंदी सांगतात संभाजींच्या माशाच्या ताटात विष टाकण्यात आलं. हा कट सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि बालाजी आवजींनी रचला होता. संभाजी महाराजांनी कटकर्त्यांना कठोर शिक्षा दिली. ऑगस्ट ते ऑक्टोबर 1681 सोयराबाई, अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद सगळ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली मृत्यूदंड. कट मोडला, गद्दार संपले, रायगडाचे दरवाजे उघडले आणि स्वराज्याला त्यांचा नवा छत्रपती मिळाला. गादीवर बसल्यानंतर फक्त 1 महिना संभाजींनी पहिला निर्णय घेतला, बचावाचा नाही, हल्ल्याचा. सैन्याचे 3 तुकडे केले. पहिला सुरतवर, दुसरा खानदेशवर, तिसरा औरंगाबादवर. आणि स्वतः संभाजी महाराज हंबीररावांसोबत थेट बुरहानपूरवर. त्यांच्या सोबत होते सरनौबत हंबीरराव मोहिते, शिवरायांनीच नेमलेला सेनापती. पुढचे 7 वर्षे हा माणूस संभाजींचा लष्करी कणा बनणार होता. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 1681 मुघल साम्राज्याच्या हृदयावर, बुरहानपूरवर मराठा घोडदळाने हल्ला चढवला. बुरहानपूर म्हणजे काय? ताप्ती नदीवरचं मुघलांचं सर्वात महत्वाचं लष्करी केंद्र, उत्तर आणि दक्षिण भारत जोडणारी नाडी, आणि संभाजी महाराजांनी ती कापली. बुरहानपूरचा मुघल तळ उद्ध्वस्त, लूट 20 दशलक्ष रुपये. वयाच्या 26व्या वर्षीचा पहिला विजय. हा हल्ला इतका विनाशकारी होता की इंग्रज व्यापाऱ्यांनी घाबरून लिहिलं, मराठा सैन्य मैदानात उतरले, संभाजी राजा बहादूर खानाशी उघड्या मैदानावर लढण्यास तयार आहे. इटालियन प्रवासी मानुची याने ही लूट शिवरायांच्या नावावर लिहिली. पण आधुनिक ऐतिहासिक पुरावे सिद्ध करतात हा हल्ला निर्विवादपणे संभाजी महाराजांचा होता. जून 1681 एक अशक्य घटना. औरंगजेबाचा स्वतःचा मुलगा शहजादा अकबर बंड करून संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. अकबर हा औरंगजेबाचा सर्वात हुशार मुलगा होता. राजपुतांविरुद्धच्या अन्यायाला कंटाळून त्याने बंड केलं आणि मदतीसाठी तो आला दक्षिणेत, संभाजींकडे. जयपूरच्या अभिलेखागारात सापडलेली पत्रे सांगतात संभाजी महाराजांनी दिल्लीवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मराठा सैन्य गुजरातमधून उत्तरेत, राजपूत सैन्य एकत्र आणि दिल्लीवर संयुक्त धाव. संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलं, हा दुष्ट बादशहा हिंदू धर्म आणि जातीवर जो अत्याचार करतोय तो आम्हाला सहन होत नाही. आम्ही स्वतःच्या धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहोत. पण ही युती फसली. अकबरकडे पैसा नव्हता, सैन्य नव्हतं. गुजरातचा मार्ग मुघलांनी बंद केला. फेब्रुवारी 1687 अकबर राजापूरहून जहाजाने पर्शियाला निघाला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. अकबराच्या बंडाने औरंगजेब हादरला. त्याने 8 सप्टेंबर 1681 स्वतः दक्षिणेत कूच केलं.
5,00,000 सैन्य, 30 मैल लांबीचा तळ. औरंगजेबाने 4 बाजूंनी कोंडी करण्याचा डाव आखला. उत्तर कोकण सय्यद हुसैन, नाशिक शहाबुद्दीन, अहमदनगर रुहुल्ला, दक्षिण शहजादा शाह आलम. एका बाजूला सह्याद्रीचे किल्ले आणि मूठभर मावळे, दुसऱ्या बाजूला जगातलं सर्वात शक्तिशाली साम्राज्य. आणि ही लढाई 9 वर्षे चालणार होती. दुसरी आघाडी समुद्रावर 150 युद्धनौका, 5,000 खलाशी. लक्ष्य जंजिरा, अरबी समुद्रातलं अजिंक्य बेट. सिद्दी कासम विरुद्ध भयंकर हल्ला. तोफांचा आवाज, जहाजांचं लाकूड फुटतंय, खलाशी जीवपणाला लावतायत. कोंडाजी फर्जंद शिवरायांच्या कमांडो पद्धतीने रात्री पोहत जंजिऱ्याच्या भिंतीला जाऊन पोहोचले. पण सिद्धींचा बंदोबस्त तगडा होता. घुसखोरी फसली. जंजिरा का पडला नाही? कारण सिद्दी आणि मुघल एकत्र होते. नौदलाने जंजिरा वेढला तेव्हा मुघल सैन्याने कोकण किनारपट्टी जाळली. वेढा उठवावा लागला रणनीती म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संभाजींनी स्वराज्याचं नौदल टिकवलं. मुघल सिद्धी नौदल युती कधीच संपूर्ण यशस्वी झाली नाही. तिसरी आघाडी पोर्तुगीजांनी मुघलांना तोफा, बारूद आणि रसद पुरवली. त्यांनी सिद्धींनाही मदत केली. छत्रपती संभाजी महाराजांनी शिक्षा दिली. चौल, कारवार, फोंडा, एक पोर्तुगीज तटबंदी पाडली. फोंडा किल्ला जिंकल्यानंतर गोव्यावर थेट हल्ला. व्हाईसरॉय इतका हताश झाला की त्याने सेंट झेवियरची कबर उघडली आणि रात्रभर चमत्कारासाठी प्रार्थना केली. हे संभाजींच्या ताकदीचं प्रमाण आहे. नोव्हेंबर 1683 गोवा जवळपास ताब्यात आलं. पोर्तुगीज गव्हर्नरने आत्मसमर्पणाची तयारी सुरू केली. गोव्याचा पतन अटळ दिसत होतं. पण मागून शहजादा शाह आलमचं 30,000 सैन्य येत होतं. 2 आघाड्यांवर एकदम लढणं अशक्य होतं. गोवा सोडावं लागलं. पराभव नाही, रणनीती. गोवा टिकलं, पण पोर्तुगीजांनी चौल, कारवार, फोंडा कायमचे बोमावले. छत्रपती संभाजी महाराजांनी युरोपियन शक्तीला कायमस्वरूपी मार दिला. चौथी आघाडी म्हैसूर. चिक्कदेवराय याने दक्षिणेतून हल्ला केला. संभाजींनी तिकडेही सैन्य पाठवलं. एकाच वेळी 4 शत्रू, 4 आघाड्या एकाच वेळी. उत्तर मुघल, पश्चिम सिद्धी, दक्षिण पोर्तुगीज, आग्नेय म्हैसूर. हा एक माणूस सगळ्यांशी लढत होता. किल्ला रामसेज. मुघलांनी 5 वर्षे वेढा घातला. 5 वर्षे तरीही ते पाडू शकले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैनिकांची निष्ठा इतकी अभंग होती. बाहेर 4 शत्रू आणि आत सोयराबाईंनी पुन्हा कट रचला. यावेळी मुघलांशी हात मिळवणी करून. संभाजी 4 बाहेरच्या आणि एका आतल्या शत्रूशी लढत होते. आकडे बोलतात. एकत्रित शत्रू सैन्य 5 लाखांपेक्षा जास्त. छत्रपती संभाजी महाराजांकडे अंदाजे 40,000. बल गुणोत्तर 12 विरुद्ध 1. 1685 12 विरुद्ध 1. कोणताही राजा बचावात गेला असता. छत्रपती संभाजी महाराजांनी हल्ला चढवला. औरंगाबाद ते बुरहानपूर 17 मोठी मुघल शहरे उद्ध्वस्त. मुघल खजिने लुटले, रसद पुरवठा कापला. इतकी लूट की मराठा बाजारपेठांमध्ये मुघल माल उघडपणे विकला गेला. हे आव्हान होतं थेट औरंगजेबाला. विजापूर पडलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी विजापुरी हिंदू सैनिक स्वराज्यात सामील केले आणि 120 विजापुरी शहरे ताब्यात घेतली.
गुजरात, सुरत, खानदेश, छत्रपती संभाजी महाराजांचे हल्ले मुघल साम्राज्याच्या हृदयापर्यंत पोहोचत होते. 300 किलोमीटर पर्यंत शत्रूच्या प्रदेशात घुसून. बचाव? बुरहानपूर, गुजरात, सुरत, खानदेश, बिजापूर हे सगळे हल्ले होते. पण छत्रपती संभाजी महाराज फक्त तलवार चालवत नव्हते. वयाच्या 20व्या वर्षी संस्कृतमध्ये एक राजकीय ग्रंथ लिहिला, बुधभूषणम. बुधभूषणम. काव्यशास्त्र, पुराणे, संगीत, शस्त्रविद्या सर्वांचा अभ्यास. संस्कृत, मराठी, हिंदी 3 भाषांत लिखाण. विद्वत्ता आणि रणनीती एकत्र होत्या. जयपूर अभिलेखागाराची पत्रे सांगतात, राजपुतांशी युती करून दिल्लीवर हल्ल्याची योजना. फक्त बुधभूषणम नाही, नायिका गेवी, 7 शतक, शृंगारिक काव्य, साहित्यिक कार्यही, योद्धा, विद्वान, राजकारणी आणि हे सगळं 4 आघाड्यांवर एकाच वेळी युद्ध करताना. 5 लाख सैन्य, अमर्याद खजिना. तरीही औरंगजेबाला 3 वर्षांत काहीही साध्य झालं नाही. इंग्रज व्यापाऱ्यांनी लिहिलं, मुघल बादशहा वेडा होत चालला आहे. प्रत्येक सैनिक मराठ्यांच्या अचानक हल्ल्याच्या भीतीने थरथरतो. रामसेनचा वेढा फसला तेव्हा पगडी फेकली. शपथ, शत्रूला हाकलेपर्यंत पगडी खाणार नाही. स्वतः मुघल दरबारी इतिहासकार खाफी खान लिहितो, मराठ्यांचे अचानक हल्ले आणि पळ काढण्याची कला इतकी प्रभावी होती की मुघल सैन्य निरुपाय झालं. मुघल दरबारी नोंदीनुसार दरवर्षी 1 लाख मुघल सैनिक दक्षिणेत मरत होते. गनिमी हल्ले, रोग, उपासमार हे साम्राज्य आतून कुजत होतं. 1687 वळणबिंदू. विजापूर पडलं, गोलकोंडा पडलं, 2 स्वतंत्र राज्ये नष्ट. आता औरंगजेबाचं संपूर्ण सैन्य एकाच लक्ष्यावर, स्वराज्य. वाई, सातारा. सरनौबत हंबीरराव मोहिते, ज्यांना शिवरायांनी स्वतः नेमलं, सैन्याचं नेतृत्व करत होते. भयंकर लढाई. मुघल तोफखान्याविरुद्ध मराठा घोडदळ. मराठ्यांनी मुघल रेषा तोडली, शत्रू पळाला. सरनौबत हंबीरराव मोहिते रणांगणावर कोसळले. 7 वर्षे छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याचा कणा गेला. मराठे जिंकले, पण कोणत्या किमतीवर? हंबीररावांनंतर कोणीही सरनौबतपदी आलं नाही. मनोधैर्य खचलं. अनुयायी सोडून जाऊ लागले. मुघलांनी घाट रस्ते कापले. छत्रपती संभाजी महाराज एकटे पडत चालले होते. 1688चा शेवट. छत्रपती संभाजी महाराज सतत हालचाल करत होते. मंदिर दर्शन, किल्ला दुरुस्ती, कविकलशांची भेट. पकडल्या जाण्याच्या 2 दिवस आधी विशाळगडाच्या बुरुजाची दुरुस्ती आदेश. आणि टीकाकार म्हणतात, निष्काळजी राजा. 1 फेब्रुवारी 1689 छत्रपती संभाजी महाराजांचा मेहुणा गणोजी शिर्के याने मुकर्रब खानाला संगमेश्वरची गुप्त वाट दाखवली. शिर्के का फितूर झाला. कौटुंबिक वैर, सत्तेचा लोभ आणि मुघलांचं आमिष. इतिहासातली सर्वात मोठी गद्दारी कुटुंबातूनच. संगमेश्वर, अचानक हल्ला. महालोजी घोरपडे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढत महाराजांचे रक्षण केले. पण छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश पकडले गेले. तरीही बांधलेल्या हातांनीही छत्रपती संभाजी महाराज गुडघे टेकत नव्हते. त्यांनी कैदेतही शत्रूच्या डोळ्यात बघितलं.
विदूषकाचा पोशाख, घंटा लावलेल्या टोप्या, धिंड. त्या रात्री डोळे फोडले. औरंगजेबाची अट, इस्लाम स्वीकार, किल्ले सोड. छत्रपती संभाजी महाराजांचं उत्तर, औरंगजेबाने आपली मुलगी दिली तरीही नाही. 15 दिवस, प्रत्येक दिवशी नवीन छळ. पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकदाही स्वधर्म सोडला नाही. 11 मार्च 1689, फाल्गुन अमावस्या. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं. औरंगजेबाला वाटलं छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे मराठ्यांचा अंत. हा त्याचा सर्वात मोठा चुकीचा अंदाज होता. राजाराम महाराजांना तातडीने राज्याभिषेक. रायगड पडला, पण राजाराम पळाले, जिंजीला पोहोचले आणि तिथून प्रतिकाराचं नेतृत्व संताजी घोरपडे, धनाजी जाधव, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या आगीतून जन्मलेले सेनापती. त्यांनी मुघलांना जगणं असह्य केलं. छत्रपती संभाजी महाराजांनंतर 18 वर्षे आणखी युद्ध, एकूण 27 वर्षे. निकाल, मुघल साम्राज्याचा विनाश. 3 मार्च 1707. औरंगजेब 88 वर्षांचा, कंगाल, एकटा, एका तंबूत मरत होता. त्याने मुलाला लिहिलं, मी या जगात अनोळखी म्हणून आलो, अनोळखी म्हणूनच जातो. मी साम्राज्याचा रक्षक नव्हतो. 32 वर्षांचा राजा, बलिदान देऊनही स्वराज्य टिकवलं. 88 वर्षांचा बादशहा, सगळं हरवून तंबूत मेला. कोण जिंकलं? आकडे बघा. बाजीराव वर्षाला 2, छत्रपती संभाजी महाराज वर्षाला 13, 6 पट वेगाने. कुरुंदकर सांगतात 5-6 किल्ले गेले तर 4-5 हिसकावले, एकूण 0. 5 लाख सैन्य, 9 वर्षे, तरीही रणांगणावर हरवू शकला नाही. एक कत्तार विकत घ्यावा लागला. 9 वर्षे, 120 लढाया, 4 आघाड्या, 12 विरुद्ध 1, आणि तरीही प्रदेश हानी 0. हा होता आमचा योद्धा राजा. औरंगजेबाचं साम्राज्य कोसळलं, मुघल खजिना रिकामा, पण स्वराज्य टिकलं. छत्रपती संभाजी महाराज, योद्धा, विद्वान, बलिदानी, स्वराज्यासाठी सर्वस्व देणारा राजा. हा आपला इतिहास आहे.